ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಶಾಸಕ ರಮೇಶ್ ಬಂಡಿ ಸಿದ್ದೇಗೌಡ ವಿವಾದಾತ್ಮಕ ಹೇಳಿಕೆ ಖಂಡಿಸಿ ಎಸ್ಡಿಪಿಐ ಪಕ್ಷ ಪ್ರತಿಭಟನೆ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ರಾಮದುರ್ಗ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಶಾಸಕ ರಮೇಶ್ ಬಂಡಿ ಸಿದ್ದೇಗೌಡ ವಿವಾದಾತ್ಮಕ ಹೇಳಿಕೆ ಖಂಡಿಸಿ ಎಸ್ಡಿಪಿಐ ಪಕ್ಷ ಪ್ರತಿಭಟನೆ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಸಮಿತಿ ಸದಸ್ಯರಾದ ಸಾದಿಕ್ ದಿಲಾವರ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಶಾಸಕ ರಮೇಶ್ ಬಂಡಿ ಸಿದ್ದೇಗೌಡರವರು ಮುಸ್ಲಿಮರ ವಿರುದ್ಧ ದ್ವೇಷ ತುಂಬಿದ ಹೇಳಿಕೆಗಳು ಮತ್ತು ಸರ್ಕಾರಿ ಅಧಿಕಾರಿಯನ್ನು ನೇಣು ಹಾಕೋದು ಗ್ಯಾರಂಟಿ ಎಂದು ಬೆದರಿಕೆ ಹಾಕಿರುವುದು ಭಾರತದ ಜಾತ್ಯತೀತ ಮೌಲ್ಯಗಳ ಮೇಲಿನ ಸ್ಪಷ್ಟ ದಾಳಿಯಾಗಿದೆ. ಚುನಾವಣೆ ಬಂದಾಗ ಬ್ರದರ್ಸ್ ಅನ್ನುವ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಾಯಕರು ನಂತರ ಸಾರ್ವಜನಿಕವಾಗಿ ಮುಸ್ಲಿಮರನ್ನು ಹೀಯಾಳಿಸುವುದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರ ಸಿದ್ಧಾಂತವಾಗಿದ್ದು, ಜಾತ್ಯತೀತ ಮುಖವಾಡವನ್ನು ಧರಿಸಿರುವ ಫ್ಯಾಸಿಸ್ಟ್ ಶಕ್ತಿಯಾಗಿದೆ. ಇದು ಕೇವಲ ಒಂದು ಸಮುದಾಯದ ಪ್ರಶ್ನೆಯಲ್ಲ, ಇದು ಮಾನವೀಯತೆ, ಸಂವಿಧಾನ ಮತ್ತು ಸಮಾಜದ ಮೌಲ್ಯಗಳನ್ನು ರಕ್ಷಿಸುವ ಹೋರಾಟ. ಪಕ್ಷ ಸಂಘಟನೆ ಸಿದ್ಧಾಂತ ಭೇದವಿಲ್ಲದೆ ಕೋಮುವಾದ ಮನಸ್ಥಿತಿಯ ವಿರುದ್ಧ ಮತ್ತು ನ್ಯಾಯ ಗೌರವ ಪರವಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಧ್ವನಿ ಎತ್ತಬೇಕು ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಾಯಕರನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿದ ರಾಮದುರ್ಗ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರ ಸಮಿತಿಯ ಜೊತೆ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಯಾದ ಅಲ್ತಾಫ್ ಮುಲ್ಲಾ, ಕರ್ನಾಟಕದ ಶ್ರೀರಂಗಪಟ್ಟಣ ನಿಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಶಾಸಕ ರಮೇಶ್ ಮುಸ್ಲಿಂ ವಿರುದ್ಧ ನೀಡಿದ ಹೇಳಿಕೆ ಇದು ಕೇವಲ ದ್ವೇಷ ಭಾಷೆ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಸಂವಿಧಾನ ವಿರೋಧಿ ಅಪರಾಧವಾಗಿದೆ. ತಕ್ಷಣ ಪಕ್ಷದಿಂದ ವಜಾಗೊಳಿಸಿ ಹಾಗೂ ಶಾಸಕರ ಸ್ಥಾನದಿಂದ ಕೂಡ ವಜಾಗೊಳಿಸಬೇಕೆಂದು ಆಗ್ರಹಿಸಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಜಾಕೀರ್ ಕೌಜಲ್ಗಿ, ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಇಲಿಯಾಸ್ ಪೆಂಡಾರಿ, ಖಜಾಂಚಿ ಇರ್ಷಾದ್ ಜಿಂದೆ ಖಾನ್ ಮತ್ತು ಪಕ್ಷದ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. जितने भी उनको क्या है, अगर जगह पर उनके नाम बनाकर बैठाकर दिए जाएंगे तो वो एमएलए कहता है कि जो भी ऑफिसर्स उनके लिए नाम बैठाकर उनका साथ देंगे तो उनके लिए मैं क्या है फांसी दिलवाऊंगा. इस तरह की स्टेटमेंट ये बहुत क्या है कानून के खिलाफ है और उनको ये सोचना चाहिए कि उसको जिताने में और इसको एमएलए बनाने में कितनी मुस्लिम कम्युनिटी ने उनका साथ दिया है. ये सोचकर ये इनके गंदी ज़हनियत को वो अपने जबान पर ला रहे हैं, क्योंकि ये जो बात कर रहे हैं ये बीजेपी के और आरएसएस के जो बातें हैं वो इनके जमानों से आज हमें कांग्रेस गवर्नमेंट से देखने मिल रही है. क्योंकि एक टीपू सुल्तान का शहर जहाँ पर ये एमएलए बना है, ये टीपू सुल्तान ने ये देश को आजाद कराने के लिए वो एक मुस्लिम कम्युनिटी से थे, उन्होंने देश को आजाद कराने के लिए अंग्रेजों के खिलाफ सबसे पहले लड़ाई लड़ी. तो ये सोचना चाहिए कि मुस्लिम कम्युनिटी इसके लिए कितनी महत्वपूर्ण है और कितना इसका साथ उसे चाहिए. क्योंकि और कांग्रेस ये जो बातें कर रही है उसको बायकॉट करना चाहिए, इसको खत्म करना चाहिए. क्योंकि राहुल गांधी खुद उन्होंने बताया है कि कांग्रेस के अंदर भी आरएसएस के और ये गंदी ज़हनियत के लोग हैं, इनको निकालने की और इनको खत्म करने की हम भी कोशिश कर रहे हैं, उन्होंने बताया है. तो राहुल गांधी को मैं कहना चाहता हूँ कि उनको अभी एमएलए सीट से निकालकर ये कांग्रेस के अंदर से उनको डिसमिस करें, ये मेरा आग्रह है. क्योंकि वो उन्होंने ये आरएसएस वाली और गंदी सोच वाली बात कर ये देश को तोड़ने की, मुस्लिम कम्युनिटी को अलग करने की और उनको नीचा दिखाने की बात की है. तो यही मेरी आग्रह है कि उसको डिसमिस करें. कम से कम वो जो माफी अभी वो कह रहा है कि मैं माफी मांगता हूँ, मेरी गलती हो गई, ये बात को हम कभी कंडेम इसे बर्दाश्त नहीं करेंगे. हमें माफीनामा नहीं चाहिए, उसको एमएलए सीट से उतरना पड़ेगा. और वो कहता है कि मुझे अभी ये क्या है मुस्लिम जो वोट डाले हैं तो मैं उनके खिलाफ नहीं बोलता, मैं उन्हें मेरी जरूरत है. तो जरूरत होती है तो अगर ये बात नहीं करता, उसको ये बात करने के लिए इस गंदी ज़हनियत को रखकर बात किया है, उसको कंडेम करते हैं. और मैं ये आग्रह करता हूँ मंड्या के डिस्ट्रिक्ट एसपी से कि उसे एक केस लगाकर, मतलब सुमोटो केस लगाकर उसको क्या है जेल के अंदर बंद करे. क्योंकि उसने एक ऑफिसर्स को फांसी देने की बात तक कर दी है, उसको उस पर सुमोटो केस बनना चाहिए. ये भी मेरी आग्रह है. और सिद्धरामैया से, डीके शिव कुमार से और यूटी खादर साहब से जो स्पीकर हैं उनसे भी मैं आग्रह करता हूँ कि इसको पहले पार्टी से डिसमिस कर दे. यही मेरी बात है. और सोशल डेमोक्रेटिक पार्टी के जानिब से ये जो जमा हुए हैं तो वो एमएलए जो स्टेटमेंट दिया था उसके खिलाफ आज जमा हुए थे और ये कभी बर्दाश्त नहीं किया जाएगा. अगर इसी तरह कहीं होता रहे तो इसको हम बात को आगे तक भी बढ़ाएंगे. अभी हमारे डिस्ट्रिक्ट लेवल में और तालुक लेवल में हमारे क्या है प्रोटेस्ट हो रहे हैं. अगर इसी तरह ये बातें अगर ज्यादा बढ़ती गई तो हम क्या है इससे भी ज्यादा कदम उठाने पर चलेंगे.